पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे, नुकसान झालेलं आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबईमध्ये काल 4 वर्षातील सप्टेंबरचा सर्वाधिक पाऊस. 24 तासामध्ये 170 मिलीमीटर पावसाची नोंद. 2017 मध्ये 303.7 मिलीमीटर पावसाची नोंद. विदर्भामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू. नागपूरसह यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबई शहरासह उपनगरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू. सखल भागामध्ये काही काळ पाणी साचल्याची माहिती. कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत. नाशिक शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू. पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात. गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ. नागपुरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी, अंतुनगर, गिरिजानगरमधील घरांमध्ये शिरलं होतं पाणी. लातूरच्या मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यामधल्या 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. धाराशिवच्या परंडा जवळा भागामध्ये अतिवृष्टी. सोयाबीन पाण्यामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.